वेलकम, मी राजकुमार बांदल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बेसिकचे 4 लेक्चर बघितले। तर आपण थोडंसं त्याला रिवाइज करूत। बेसिक 1 आपलं ज्याचं नाव होतं सब्जेक्ट, त्यामध्ये आपण बघितलं होतं की 8 सब्जेक्ट असते। तर कोणकोणते तर आय, वी, ही, शी, इट, यू, दे, एवढे काय येतं 8 सब्जेक्ट होतं। आणि त्यामध्येच आपण बघितलं होतं की नाऊन जे ते पण सब्जेक्ट म्हणून येतं। त्यानंतर आपण त्यामध्ये बघा इट वर्स दे बघितलं होतं आणि त्यामध्ये बघितलं होतं की इट हे कसं असणार आहे, सिंग्युलर असणार आहे। आणि जे चाइल्ड, किड, बेबी असेल किंवा ॲनिमलचं नाव असेल किंवा बर्डचं नाव असेल तर त्यावेळेस आपण काय घ्यायचं, इट घ्यायचं आहे। बट जे दे आहे ते आपण कसं करतो तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या जर का अनेक असतील तर आपण तिथे काय वापरतो, दे वापरतो। प्लस त्यामध्ये आपण बघितलं होतं जर का चिल्ड्रन असेल, त्यानंतर बेबीज असेल, किड्स असेल, ॲनिमल्सचे नाव असतील म्हणजे मोर दॅन 1 ॲनिमल असेल किंवा मोर दॅन 1 बर्ड असतील तर त्या ठिकाणी आपण काय करतो, दे घेतो। ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघितलं होतं की हा एकच निर्जीव वस्तू आहे तर इट इज ए पेन म्हणणार। पण माझ्याकडे समजा जर का आता जर आपण चेक केले तर माझ्याकडे 2 पेन होतं, मग 2 पेन होतं तर त्याला मी काय म्हणणार आहे, दे आर पेन्स। तर हे आपण काय केलं होतं, आपल्या बेसिक 1 मध्ये शिकलो होतो। बेसिक 2 मध्ये आपण बघितलं होतं व्हर्ब। मग व्हर्बचे आपण 2 टाईप केले होते बघा, हेल्पिंग व्हर्ब आणि लेक्सिकल किंवा मेन व्हर्ब किंवा प्रिन्सिपल व्हर्ब। आता हेल्पिंग व्हर्बला आणखीन 2 नावं सांगितली होती। मग बघा कोणकोणते, सपोर्टिंग व्हर्ब, त्यानंतरून आणखीन एक कोणतं सांगितलं होतं बघा, हेल्पिंग व्हर्ब, सपोर्टिंग व्हर्ब आणि आणखीन एक नाव मी सांगितलं होतं ते म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब। आता जे हेल्पिंग व्हर्ब होतं हे जे आपण 3 टाईप केले होते, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि सेमी मॉडल ऑक्झिलरी। प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये काय बघितले होते आपले टू बी, टू डू, टू हॅव। ओके, त्यानंतरून टू बीमध्ये कोण बघितलं होतं तर प्रेझेंटमधले आणि पास्टमधले म्हणजे एम, इज, आर, वॉज आणि वॉज आणि वर। आणि त्यामध्ये आपण बी पण बघितलं होतं, टू बीमध्ये बी, बीइंग आणि बिन हे पण बघितलेलं आहे। त्यानंतर आपण टू डूमध्ये डू, डज आणि डीड पाहितलं। टू हॅवमध्ये आपण हॅव, हॅज आणि हॅड पाहितले। मॉडल ऑक्झिलरी आपल्याला माहिती आहे आणि मॉडल ऑक्झिलरीच्या वेळेस मी सांगितलं होतं की मॉडल ऑक्झिलरी हे फक्त आणि फक्त हेल्पिंग व्हर्ब म्हणूनच येतात। तर मॉडल ऑक्झिलरीचे आपण प्रेझेंट आणि पास्ट फॉर्म असं डिवायडेशन केलं होतं। प्रेझेंटमध्ये आपण शालचा शूड घेतला होता, विलचा वुड, कॅनचा कुड, मेचा माईट, मस्टचा मस्ट, ऑट टूचा ऑट टू, नीड टू, डिअर टू, यूज टू एवढे घेतले होते आपण। आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आपला नीड टू आणि डिअर टू यांना पास्ट फॉर्म नाही। आता 2 नवीन मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला माहिती झाले होते, कोणते रे, हॅव टू आणि हॅज टू, आणि त्या दोन्हींचा पण पास्ट फॉर्म काय, हॅड टू। सेमी मॉडल ऑक्झिलरीबद्दल आपण काही बघितलं नव्हतं कारण ते आपण पुढे डिस्कस करणार होतं। त्यानंतर आपण मेन व्हर्ब आहे, ह्या मेन व्हर्ब ज्याला आपण म्हणतो लेक्सिकल व्हर्ब, प्रिन्सिपल व्हर्ब, ह्याचे 2 टाईप केले होते, स्ट्रॉंग व्हर्ब आणि वीक व्हर्ब। मग जे स्ट्रॉंग व्हर्ब होतं यांचे आपण 3 टाईप केले होते, ऑल फॉर्म्स आर सेम, त्यानंतरून 2 फॉर्म्स आर सेपरेट आणि त्यानंतरून काय, ऑल फॉर्म्स आर डिफरंट। त्यानंतर वीक व्हर्ब जे, या वीक व्हर्बचं आपण काय केलं होतं तर बघितलं होतं 2 फॉर्म्स आर सेपरेट आणि 2 फॉर्म्स आर सेम, पण त्यामध्ये पण त्यांना कोण जोडलेला होता, ईडी जोडलेला होता आणि हे होते आपले मेन व्हर्ब। आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण बेसिक 2 मध्ये बघितलं होतं ते म्हणजे आपले व्हर्बचे 5 फॉर्म। कोणते तर V1, V2, V3, V4 आणि V5 हे 5 फॉर्म बघितले होते। V1 याला आपण काय म्हणायचं, रूट फॉर्म ऑफ द व्हर्ब, आणि या रूट फॉर्म ऑफ द व्हर्बचं पास्ट फॉर्म म्हणजेच आपला कोण आहे, V2। त्यानंतर V3 जो आहे हा V3, त्यानंतर V4 ज्याला आपण ING वाले म्हणलो होतो, आणि V5 कसा बनवायचा तर आपल्या V1ला S किंवा ES जोडायचा। ES कधी जोडायचा तर S, SH, CH, O आणि X हे जर का असतील, हे जोडले तर म्हणजे हे जर का एखादं वर्ब आहे त्याच्या एंडिंगला हे लेटर असतील, 5 जण, 5 पांडव म्हणलं होतं मी बघा, त्यावेळेस आपण काय जोडायचा, ES जोडायचा। तर इथपर्यंत आपण बेसिक 2 मध्ये बघितलं होतं। बेसिक 3 जे, या बेसिक 3 मध्ये आपण व्हर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल बघितलं होतं आणि तिथं तुम्ही चुकले होते बघा, आठवतंय का? तर जसं आपण नाऊनचं प्लुरल करण्यासाठी S और ES जोडतो तसं वर्बचं प्लुरल करण्यासाठी आपण एस और ई एच जोडायचं नाही।
तर ज्या वर्बला एस और ईएस जोडलेला आहे ते वर्ब कसं असतं सिंग्युलर, आणि ज्या वर्बला एस और ईएस जोडलेला नाही ते कसं असणार आहे प्लुरल असणार आहे. मग आपले एम सिंग्युलर आहे, इज सिंग्युलर आहे, असा आपण एक चार्ट बघितला होता. आय होप तुम्हाला तो आठवत असेल. त्यानंतरून आपण मध्ये एक चार्ट केला होता तो म्हणजे कॉमनचा. हा जो कॉमन आहे या कॉमनमध्ये कोण होतं रे, आपला V2 होता, डीड होता, त्यानंतरून आपला हॅड होता, आणि ऑल मॉडल ऑक्झिलरी हे काय येतं कॉमन होतं. तर इथपर्यंत आपण बेसिक 3मध्ये शिकलो. बेसिक 4 जे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ज्याच्यावरून आपल्याला वेगवेगळे टॉपिक जसं की ॲड क्वेश्चन टॅग, नो सूनर दॅन, ॲज सून ॲज, एवढे टॉपिक आपले काय होणार होतं कवर होणार होतं. आणि तो होता आपला डू फॉर्म. आता डू फॉर्ममध्ये काय आहे, V1 मध्ये कोण लपलेलं आहे, डू लपलेला आहे. V2 में कौन छुपा है, डिड. V3 में कोई भी छुपा नहीं है क्योंकि उसके साथ अपना पार्टनर होता है, और V3 का पार्टनर हमेशा कौन होता है, एच वाले. अब एच वाले बोला है तो एच वाले मतलब कौन है, एच वाले मतलब हैव, हैज और हैड, ये तीनों को हम क्या बोलते हैं एच वाले. त्यानंतर आपला V4 आहे, हा V4 पण त्याच्यामध्ये पण कोण लपलेलं आहे का, ऑब्वियसली नॉट. त्याचं कारण आहे की आपला जो हा V4 आहे का नाही, V4चा जोडीदार कोण आहे रे, टू बी वाला. मग टू बी वाला म्हटलं की कोणता आहे, एम, इज, आर, वॉज, वर. आणि जो V5 आहे ह्या V5 में छुपा आहे कोण, डज लपलेला आहे. तर हे आपण डू फॉर्म बघितलं होतं. त्यानंतर बरेचसे वर्ब पण घेतले होते आणि त्यांचं सेपरेशन पण आपण केलं होतं. कसं सेपरेशन केलं होतं, तर हेल्पिंग वर्ब सेपरेट केलं होतं आणि मेन वर्ब. त्याचं कारण आपले जे हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब म्हणजेच काय आहे, हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. तर इथपर्यंत आपण शिकलेलो होतो. बरोबर आपले एक 5 मिनटं व्हायला गेलेले, तर पण आपली एक चांगल्यापैकी रिव्हिजन झालेली. आता आजचा आपला बेसिक 5 आहे आणि हा आपला बेसिक 5 आहे. तो काय आहे आपला बेसिक 5, तर आपल्याला बघायचे तर की आपले जे टू बी आहे, टू डू आहेत आणि टू हॅव होतं ते मेन वर्ब म्हणून कसं येतात हे आपल्याला बघायचं आहे. आता इकडं लक्ष द्यायचं आहे. बघा इथं काय दिलेलं आहे मी हेडिंग, टू बी ॲज ए मेन वर्ब. मग याचा अर्थ काय आहे बघा, आपला हा जो टू बी आहे का नाही, हा 2 कामं करतो. किती कामं करतो, 2 कामं. म्हणजेच हा सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो. ओके. आणि प्लस हा जो टू बी आहे का नाही तो सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून पण येतो. मग आपल्याला पुढं काही सेंटेन्स देणार आहे आणि त्या सेंटेन्समधला आपल्याला शोधायचं आहे की टू बी हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतो आणि मेन वर्ब म्हणून कधी येतो. आता त्याचं उत्तर शोधण्यासाठी काय करावं लागणार आहे बघा. ज्या वेळेस आपला जो टू बी आहे का नाही हा हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येणार आहे, तर हा जो टू बी आहे याला जोडीदार ज्या वेळेस, या टू बीला जोडीदार ज्या वेळेस V4 असणार आहे का नाही, आपल्या टू बीला जोडीदार ज्या वेळेस V4 असणार आहे त्यावेळेस तो काय म्हणून येणार आहे, हेल्पिंग वर्ब. पण आपला जो टू बी आहे तो ज्या वेळेस V1, V2, V3 किंवा V4 म्हणून येणार आहे त्यावेळेस तो कुणाचं काम करणार आहे, मेन वर्बचं. कुणाचं, मेन वर्बचं. बघा थोडंसं जड आहे पण नीट लक्षात घ्या. काय सांगितलं आहे, टू बी ॲज अ मेन वर्ब. मग ह्यामध्ये मी काय सांगितलं, टू बीचे कामं किती तर 2. एक काम कोणतं आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून यायचं आणि दुसरं काम कोणतं आहे, मेन वर्ब म्हणून यायचं. डन. आता हेल्पिंग वर्ब म्हणून टू बी कधी येणार आहे, ज्यावेळेस त्याच्या जोडीला V4 असणार. म्हणजे एम जोडीला V4, इज जोडीला V4, आर जोडीला V4, वॉज जोडीला V4, वर जोडीला V4. एक्झाम्पल घेऊ. एम रायटिंग हेल्पिंग वर्ब आहे, इज रायटिंग हेल्पिंग वर्ब, आर रायटिंग हेल्पिंग वर्ब, वॉज रायटिंग हेल्पिंग वर्ब, वर रायटिंग हेल्पिंग वर्ब. पण ज्या वेळेस आपला टू बी V1, V2, V3 आणि V4 म्हणून येणार आहे ना, त्यावेळेस आपला टू बी काय असणार आहे, मेन वर्ब असणार आहे. काय असणार आहे, मेन वर्ब. चलो अब देखते हैं हम. मग आता आपण हे टू बीचे 5 फॉर्म लिहून टाकूत. आता हे बऱ्याचशा जणांना माहिती नाही आहे बरं का, टू बीचे 5 फॉर्म हे तर लिहितो मी. आता टू बी मधला V1 कोण आहे, तर टू बी मधला जे V1 आहे का नाही तो आहे बी. मग बघा आपला बी जो आहे ना तो V1 आहे.
बी, त्यानंतर कोण आहे रे, एम, इज आणि आर, हे चौघजण जे येतं ते आपले काय येतं V1. त्यानंतर आपला V2 कोण आहे, वॉज आणि वर, हे दोन आपले काय येतं V2. तर त्यानंतर आपला V3 कोण आहे, तर बिन हा आपला काय आहे V3. आता बघा बेसिक 4च्या वेळेस मी सांगितलं होतं की बिन जो आहे ना आपला तो V3 म्हणून आलेला आहे. म्हणून तुम्ही ते सुखी संसाराचे 12 फॉर्म्युले पाठ केले होते टेन्सचे, आणि राम इट्स अ मँगो शी राईट्स अ लेटर, राईट. ते त्यामध्ये तुम्ही बिन घेतला होता आणि त्याला V3 म्हणले होते. बट त्याला V3 का म्हणायचं आहे ते आता समजलं का तुम्हाला? कारण जर का आपण चेक केलं तर बी, एम, इज, आर हे काय येतं, वर्बचे फर्स्ट फॉर्म होतं टू बीच्या. देन वॉज अँड वर हे काय येतं, वर्बचे पास्ट फॉर्म होतं, और आपण त्याला काय बोलतोय, V2 बोलतोय. त्यानंतर आपला जो बिन आहे हा कोण आहे रे, V3 आहे. डन. त्यानंतर आपला जो V4 आहे तो असणार आहे बिईंग, काय बिईंग. आणि ह्याचा V5 जो फॉर्म आहे तो आपण घेणार नाही आहेत, तो नाही तयार होते. ओके. मग आता अगेन एकदा सांगतो बघा की V1 कोण आहे रे, बी, एम, इज, आर. V2 कोण आहे, वॉज अँड वर. V3 कोण आहे, बिन. V4 कोण आहे, बिईंग. डन आहे. मग आपण थोडंसं मेमराईज करू. चला, टू बीचं V1 कोण आहे, बी, एम, इज, आर. V2 कोण आहे, वॉज, वर. V3 कोण आहे, बिन. आणि V4 कोण आहे, बिईंग. डन. मेंदूमध्ये फिक्स आहे. मग आता आपण सेंटेन्स बघूत, आणि या सेंटेन्समध्ये आपला टू बी हेल्पिंग वर्ब म्हणून आला आहे का मेन वर्ब म्हणून आला आहे. आता मी सांगितलं टू बी हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येणार आहे, इथं लिहितो वाटलंच तर परत एकदा. तर आपला टू बी जो आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येणार आहे, HV म्हणजेच हेल्पिंग वर्ब बरं का. त्याला आपण SV म्हणजे सपोर्टिंग वर्ब पण म्हणतो. हे HV आणि SVचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब कधी येणार आहे, आपले जे टू बी, तर ह्या टू बीचा जोडीदार आपला V4. आता V4 म्हणजेच कोण, ING वाला आला, तर हा कुणाचं काम करणार आहे, हेल्पिंग वर्बचं. बट आपला जर का टू बी V1 म्हणून आला, V2 म्हणून आला, V3 म्हणून आला, या V4 म्हणून आला, तर हा काम करणारे मेन वर्बचं. कुणाचं, मेन वर्बचं. सो चलो अभी सेंटेन्स देखते हैं. आता पहिले सेंटेन्स काय आहे बघा बरं. तर द गव्हर्नमेंट इज इम्प्लिमेंटिंग न्यू पॉलिसीज फॉर रुरल डेव्हलपमेंट. आता मला या सेंटेन्सचं मिनिंगचं काय घेणं देणं नाही, मला ह्याच्यातलं वर्ब सेपरेट करायचं आहे. बेसिक 2मध्ये आपण वर्ब सेपरेशन बघितलेलं आहे. आता ह्याच्यातलं जर का वर्ब सेपरेट केलं तर कोणतं येणार आहे, तर इथं इज इम्प्लिमेंटिंग हे वर्ब येणार आहे, राईट. आता परत एकदा सांगतो, एखादा जो बादशाह आहे तो जर का बेसिक 5 डायरेक्ट बघत असेल तर ह्याने इम्प्लिमेंटिंगला सेपरेट केलं असेल, तर हे चुकलेलं आहे बाबा. त्यामुळं हे जे बेसिकचे 4 लेक्चर झाले ते क्लिअरली पहा. नोटबुकमध्ये वर्कबुक जे आहे या वर्कबुकमध्ये ते लिहून काढा. डन. आता इथं वर्ब कोणतं आहे रे, मग इज इम्प्लिमेंटिंग. ठीक आहे. आता इज इम्प्लिमेंटिंग आहे, मला इथं ING दिसतोय. कोण दिसतोय रे, ING म्हणलं की माझा कोण असणार आहे, V4 असणार आहे. आणि मग बघा बरं, V4च्या जोडीला कोण दिसतोय, इज दिसतोय. तो फिर अभी मैंने क्या बताया, अरे अभी मैंने क्या बताया की आपला हा जो टू बी आहे हा V4च्या जोडीला आला. तर इथं ह्या सेंटेन्समध्ये हा जो इज आहे ना, हा काय आहे रे, आपला हेल्पिंग वर्ब म्हणून आला आहे. काय म्हणून आलेला आहे, हेल्पिंग वर्ब. आणि हा जो V4 आहे हा या सेंटेन्समधला काय आहे, मेन वर्ब आहे. डन. आता दुसरं सेंटेन्स, द प्राईम मिनिस्टर इज द हेड ऑफ द गव्हर्नमेंट. आता ह्यामधलं वर्ब कोणतं आहे बघा, ह्यामध्ये फक्त एकच वर्ब आहे आणि ते काय आहे, इज. एवढं एकटं आलेलं आहे. गरिबांच्या भाषेत सांगा, आपले एम, इज, आर, वॉज, वर आणि बी, बिईंग आणि बिन. बी, बिईंग आणि बिनचं नाही, पण एम, इज, आर, वॉज, वर हे सेंटेन्समध्ये जर का एकटे आले ना, तर ते 100% काय म्हणून आले असते, तर मेन वर्ब. ठीक आहे. मग आता ह्यातलं वर्ब इज आहे. इज मला सांगा कोण होतं, V1. आणि मी काय सांगितलं होतं रे, आपले जे टू बी ते जर का V1 म्हणून आले तर त्यांना आपण काय म्हणायचं, मेन वर्ब. सो इथं माझा इज काय म्हणून आलेला आहे, मेन वर्ब. MV म्हणजे मेन वर्ब. आता थर्ड सेंटेन्स काय आहे, द कॅन्डिडेट्स वर प्रिपेरिंग फॉर द MPSC मेन्स एक्झाम लास्ट मंथ. आता इथं वर्ब सेपरेशन करा, कोणतं असणार आहे रे, वर प्रिपेरिंग. डन आहे.
आता वर्ब प्रिपेरिंगमध्ये बघा मला ING दिसतो, ओ माय गॉड, मग तो काय असणार आहे, माझा V4 असणार आहे. आणि V4 आहे, V4च्या जोडीला माझा वर आलेला आहे आणि वर तर माझा कोण आहे रे, टू बी. आणि टू बी जर का V4च्या जोडीला आला तर टू बी कुणाचं काम करतो, कुणाचं, ऑब्वियसली कुणाचं रे, हेल्पिंग वर्ब. आणि देअरफॉर या सेंटेन्समध्ये वर कुणाचं फंक्शनिंग करतोय, तर हेल्पिंग वर्बचं. आणि ह्या सेंटेन्समधला मेन वर्ब कोणता असणार आहे, माझा प्रिपेरिंग हा काय असणार आहे, मेन वर्ब. आता नेक्स्ट सेंटेन्स, द कॅन्डिडेट्स वर्क कॉन्फिडंट अबाउट दिअर प्रिपरेशन. इथं वर्ब सेपरेशन केलं तर माझं कोण येतंय, वर. आता हा जो वर आहे तो एकटा आलेला आहे. आणि गरिबांच्या भाषेत मी सांगितलं होतं की एम इज आर वॉज वर एकटे आले की डन बाय, बस डन बाय काय येतं ते काय म्हणून आलेलं तर हे मेन वर्ब. आणि मग हा जो वर आहे ना तो माझा कोण आहे रे, V2 आहे. आणि मग V2 म्हणून आला तर माझा इथं टू बी कोण म्हणून आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. काय म्हणून आलेलं आहे, मेन वर्ब. ठीक आहे. आता पाचवं, स्नेहा वॉज प्रॅक्टिसिंग मॉक इंटरव्ह्यूज लास्ट वीक. इथं सेपरेट करूत आपण, वॉज प्रॅक्टिसिंग वर्ब बरोबर सेपरेट केलं आहे. चलो प्रॅक्टिसिंग हे काय आहे रे, V4. मग आता इथं बघा ना माझा टू बी कुणाच्या जोडीला आला, V4च्या जोडीला आला. आणि मग हा कुणाचं काम करणार आहे, हेल्पिंग वर्बचा. कुणाचा, हेल्पिंग वर्ब. मग आता इथं जर का हा जर का वॉज आहे आणि तुम्हाला जर का विचारलं की या सेंटेन्समध्ये वॉज कुणाचा रोल प्ले करतोय, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, या सेंटेन्समध्ये वॉज हेल्पिंग वर्बचा रोल प्ले करतोय. आता पुढं बघा, प्रिया वॉज द टॉपर ऑफ हर कोचिंग क्लास. इथं सेपरेट वर्ब केलं, फक्त वॉज आलेलं आहे. मग वॉज माझं कोण आहे रे, V2. त्याचं कारण बी एम इज आर हे V1 येतं, तर वॉजवर हे काय येतं, V2. ह्याच्या अगोदरचा चार्ट. आणि मी आपल्याला माहिती आहे टू बी जर का V2 म्हणून आला तर तो मेन वर्बचं काम करतो. सो हिअर वॉज इज मेन वर्ब. आता विकास विल बी प्रिपेरिंग फॉर द मेन्स एक्झाम नेक्स्ट मंथ. आता इथं वर्ब सेपरेट करता नाही ना, आपल्याला इथपर्यंत करायचं आहे बरं का, इथून ते इथपर्यंत. पण आपल्या सोयीसाठी आपण फक्त एवढं वर्ब सेपरेट करू, विल बी. ठीक आहे. आता विल बीमध्ये बघा, इथं जर का बघितलं आपला हा जो बी आहे का, विल आहे का नाही, विल. हे सेंटेन्स व्यवस्थित बघा, इथं विल दिसतोय का, हा जो विल आहे तो कोण आहे, मॉडल ऑक्झिलरी, मॉडल आहे. ओके. आता मला सांगा, मी रिव्हिजनमध्ये पण सांगितलं आणि आपला जो बेसिक 2 आहे याच्यामध्ये सांगितलं की व्हाय वी कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी ॲज जस्ट हेल्पिंग वर्ब. त्यांना फक्त हेल्पिंग वर्बच का म्हणतो, त्याचं कारण मॉडल ऑक्झिलरी फक्त एकच रोल प्ले करतात आणि तो आहे हेल्पिंग वर्बचा. मॉडल ऑक्झिलरी फक्त हेल्पिंग वर्बचं. आणि देअरफॉर इथं जर का विल बघितला तर विल इज हेल्पिंग वर्ब. आता जर का विल हे हेल्पिंग वर्ब आहे तर हा जो बी आहे हा माझा कोण असणार आहे, मेन वर्ब. आणि म्हणून इथं हा जो बी आहे का नाही, हा बी सेंटेन्समध्ये काय म्हणून आलेला आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. समजतंय का हे, अरे समजतंय. आणि बघा हा बी कोण आहे रे, V1 आहे. डन. आणि आपण काय शिकलो होतं, मॉडल ऑक्झिलरीच्या सोबत नेहमी आणि नेहमी V1च असला पाहिजे. मग हे मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 आलेला आहे आणि बीने पण V1चा रोल प्ले केला आहे, म्हणजेच माझा बी कोण आहे, मेन वर्ब आहे. चलो आता पुढं, द केक इज बिंग बेक्ड इन द ओव्हन. आता इथं वर्ब सेपरेट केलं तर काय येणार आहे रे, इज बिंग. ठीक आहे, इज बिंग बेक्डपर्यंत या. पुढचं काय आहे तर हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, ते तुम्हाला पुढं नीट सांगतो मी. पण इथं जर का बघितलं ना, हा जो इज आहे का नाही तो माझा हेल्पिंग वर्ब आहे. आणि इथपर्यंतच आपण सेपरेट करू, पुढचं तुम्हाला मी सांगत. आणि हा जो बिईंग आहे का नाही, हा इथं बिईंग काय म्हणून आलेला आहे, मेन वर्ब. मग आपण बघितलं होतं की नाही, बी एम इज आर वॉज वर बिन. आणि त्यानंतरून चौथं सेंटेन्स बिईंग, V4मध्ये बिईंग बघितलं होतं का नाही. मग हा जो बिईंग आहे हा मेन वर्ब म्हणून आला का नाही, पुढचं सेंटेन्स. ठीक आहे. हे 8 सेंटेन्स आपण इथं बघितलेले आहेत. म्हणजेच ह्या 8 सेंटेन्सवरून आपल्याला काय सांगता येतं की आपला जो टू बी आहे तो 2 कामं करतो. कोणते, हेल्पिंग वर्बचं आणि मेन वर्बचं. आता मला पटकन सांगायचं, तो हेल्पिंग वर्बचं काम कधी करतो, ज्या वेळेस टू बी हा V4 सोबत असतो त्यावेळेस तो हेल्पिंग वर्बचं काम करतो. बट ज्या वेळेस तो एकटा V1, V2, V3 आणि V4 म्हणून आलेला असतो त्यावेळेस तो कुणाचा रोल प्ले करतो, तो मेन वर्बचा रोल प्ले करतो. डन.
तर हा झाला माझा टू बी. आता पुढचा मला बघायचा आहे टू हॅव. मग इथं हेडिंग काय आहे, टू हॅव ॲज मेन व्हर्ब. आता बघा ह्याचं आपल्याला बघायचं टू हॅव ॲज अ मेन व्हर्ब. आता मला सांगा हा हॅव म्हणजे कोण आहे रे, एचवाले. आता ह्याचं पण काम काय आहे, दोन कामं करायचे. कोणाचे रे, एक म्हणजे हेल्पिंग व्हर्ब म्हणून यायचं, हेल्पिंग व्हर्ब. आणि दुसरं म्हणजे कोण म्हणून यायचं, मेन व्हर्ब, मेन व्हर्ब. आता हा हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतो, ज्या वेळेस इसके साथ इसकी बीवी मतलब V3 होती है. म्हणजे आपला जो एचवाला आहे का नाही, एचवाल्यासोबत त्याची बायको. आपण बघितलं नाही एचवाले आहे का नाही, दिलवालेचे दोन भाऊ बघितले, एचवाले आणि ING वाले आहे का नाही. तर आता इथं जर का बघितला हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतो, ज्या वेळेस हा H3 बॉन्ड येतो. H3 बॉन्ड माहिती आहे ना तुम्हाला, अंबुजा सिमेंटचा बॉन्ड आहे. ये दीवार कब तुटेगी भैया, म्हणजे हा तुटणार नाही कधीच, हे सेपरेट होत नाही, तर 7 जन्माच्या गाठीत त्यांच्या. तर आता H3 आहे, हा H वेगळा होणार नाही आणि V3 वेगळा होणार नाही. आणि Hच्या जोडीला V3 आला रे आला की आपला हा जो H आहे का नाही तो हेल्पिंग वर्बच आहे. आणि एक जनरल आयडिया आपल्याला माहिती आहे ना, कपल आहे तर कपलमध्ये नवरा हा हेल्पिंग वर्ब म्हणूनच आहे, राईट. मेन वर्ब टोटली रिमोट तर कुठे आहे, इकडं V3कडेच रिमोट आहे ना, समजलं, बायकोकडेच रिमोट असतो ना. आणि म्हणून आपला जो Hवाला आहे तो ज्यावेळेस V3 बरोबर येणार त्यावेळेस कुणाचं काम करणार, हेल्पिंग वर्बचं. आणि हा Hवाला ज्यावेळेस एकटा असणार आहे, शेर अकेला आहे का नाही, हा ज्या वेळेस एकटा असणार आहे, वन मॅन आर्मी असणार आहे, म्हणजेच हा V1 म्हणून येणार आहे, V2 म्हणून येणार आहे, V3 म्हणून येणार आहे, V4 म्हणून येणार आहे आणि V5 म्हणून ज्यावेळेस येणार आहे ना, त्यावेळेस ये बंदा मेन व्हर्ब होत आहे, त्यावेळेस तो कोण म्हणून येणार आहे, मेन व्हर्ब. मग तो कोणाला घाबरणार नाही, ठीक आहे, हा मेन व्हर्ब म्हणून येणार आहे. डन. मग आता परत एकदा सांगतो की टू हॅव पण आपला कुणाचं दोन रोल प्ले करतो. पहिलं कोणतं आहे, टू हॅव ॲज अ हेल्पिंग वर्ब अँड टू हॅव ॲज अ मेन वर्ब. आता टू हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतो, तो ज्यावेळेस Hवाल्यासोबत येतो, म्हणजे सॉरी तो ज्यावेळेस V3 सोबत येतो त्यावेळेस तो हेल्पिंग वर्बचं काम करत असतो. आणि तो ज्यावेळेस एकटा येतो म्हणजेच तो सेंटेन्समध्ये V1, V2, V3, V4, V5 म्हणून येतो, त्यावेळेस तो कुणाचा रोल प्ले करतो, मेन व्हर्बचा. चलो सेंटेन्स की तरफ जाने से पहिले आपण त्यांना 5 फॉर्ममध्ये टाकून देऊ. मग आता V1 कोण असणार आहे माझा, हॅव ॲजचा. चलो माझा V1 आहे हॅव, डन. त्यानंतर माझा V2 आहे हॅड, त्यानंतर माझा V3 आहे हॅड, त्यानंतर माझा V4 आहे हॅविंग, त्यानंतर माझा V5 आहे हॅज. आता डन आहे. पण हे बघितल्यानंतरून काय जर म्हणले असतं, वेट रुको, सरांचं काहीतरी चुकलेलं आहे. मग खरंच माझं चुकलं आहे का, चुकलेलं असं काय वाटतं आहे तुम्हाला? ऑब्वियसली नॉट, माझं चुकलेलं नाही आहे. कारण आपल्याला हे हॅड म्हणजे तुम्ही आता पुढं सेंटेन्स बघणार आहात, हॅडच्या शेजारी हॅड येऊ शकतो काय, ओ माय गॉड असं म्हणणार आहात तुम्ही. पण हॅडच्या शेजारी हॅड येणार आहे, हॅडच्या शेजारी हॅड येतो. बऱ्याचशा जणांना हे माहितीच नाही. जर का मी इथं घेतलं सेंटेन्स, आय हॅड माय डिनर, हे असं सेंटेन्स घेतलं, आय हॅड माय डिनर, सोपं आहे. आता यातलं मला सांगा वर्ब सेपरेट करा, वर्ब सेपरेट केलं, डन. मग आता वर्ब सेपरेट केल्यानंतर हा हॅड जो आहे तो V3 आहे, इधर देखो ना भाई, हॅड V3 आहे. मग हा जो हॅड आहे हा काय V2 म्हणून आलेला आहे काय, हा मी काय सांगितलं Hवाला V3 बरोबर आला, म्हणजे बायकोवाली नवरा येणार, डन. बायकोवाली का नवरा येणार. मग हा हजबंड आहे, नवरा आहे, नवऱ्याचं काम काय आहे, हेल्पिंग वर्बचं. मग इथं हा जो हॅड आहे ना तो हेल्पिंग वर्ब म्हणून आला आहे आणि हा हॅड काय म्हणून आला आहे, मेन वर्ब. मग आता आपण एकदा रिवाईज करू. चलो आपला V1 कोण आहे रे, हॅव. V2 कोण आहे, हॅड. V3 कोण आहे, हॅड. V4 कोण आहे, हॅविंग. आणि V5 कोण आहे, हॅज. आपण म्हणू V1. चलो हॅव, हॅड, हॅविंग, हॅज. अगेन एकदा हॅव, हॅड, हॅविंग आणि हॅज. उलटं म्हणू हॅज, हॅविंग, हॅड, हॅव. डन.
चलो सेंटेन्स. आता पहिलं सेंटेन्स आहे, द चाइल्ड हॅज ए ब्युटिफुल बायसायकल. डन. आपण ह्याच्यातलं वर्ब सेपरेट करा. चला कोणतं रे? हॅज आहे. मी सांगितलं ना, शेर अकेला आता आहे, एकटा आलाय. आणि मग हा जर का एकटा आलेला आहे तर ह्याने कुणाचं काम केलं आहे? V5. अरे डोक्यात बसणार आहे. अरे इथं बघा ना, हॅज बघा ना, V5 आहे का नाही? आहे ना. डन. मग आता इथं बघा, हॅज माझा V5 म्हणून आलेला आहे आणि शेर अकेला आता आहे, म्हणजेच हा कोण असणार आहे? मेन वर्ब. समजलं? आता पुढं बघा, द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, मराठी अँड अदर रिजनल लँग्वेजेस हॅज हॅड प्रोफाऊंड इफेक्ट ऑन स्टुडंट्स इन इंग्लिश. आता ह्यातलं वर्ब सेपरेट करायचं आहे मला. ह्यातलं वर्ब कोणतं आहे रे? हॅज हॅड. आता हॅज आणि हॅड सोबत येऊ शकतात का? येतात. हॅज आणि हॅड सोबत येतात. आपला हॅड कोणासोबत पण येणार आहे? समजलं? हॅव सोबत पण येणार आहे, हॅज सोबत पण येणार आहे आणि हॅड सोबत पण येणार आहे. मग आता इथं हॅज हॅडमध्ये बघा, हा जो हॅड आहे का नाही, हा हॅड V3 आहे का नाही? आहे. यस, हा हॅड माझा V3 आहे. आणि मग काही जणांना प्रश्न आला असेल की सर मग तो हॅड जो आहे ना तो V2 का म्हणून नाही घेत? पण तो V2 म्हणून कधी असणार आहे? ज्या वेळेस तो एकटा असणार आहे, कारण V2 एकटा फिरतो. V3चं लग्न झालेलं आहे आणि V4चं पण लग्न झालेलं आहे. समजलं? आणि म्हणून इथं माझा V3 आहे आणि मग हॅज V3ला जोडीदार म्हणजे बायको आली तर हा नवरा हॅज कोण म्हणून काम करणार रे? हेल्पिंग वर्ब. संपला विषय. पुढं काय आहे? रिओ अँड इरा हॅव वॉच्ड ॲव्हेंजर एंड गेम. मग आता इथं वर्ब कोणतं आहे? हॅव वॉच्ड. आता ॲव्हेंजर एंड गेम्सवरती आपण काय डिस्कस करायचं नाही. भारी मूवी आहे का नाही रे? पण आपला आयर्नमॅन नाही आहे. आयर्नमॅन गायब झालेला आहे. आपण वेट करतोय आयर्नमॅन 4 मूवीचा, आहे का नाही? चलो देखते मार्वलवाला क्या करते. आता ह्याच्यामधलं बघा, रिओ अँड इरा हॅव वॉच्ड ॲव्हेंजर्स एंड गेम. आता ह्याच्यामध्ये बघा, वॉच्ड हा काय आहे रे? V3 आहे. आता V3 आलेला आहे, मग V3 आला म्हणजे बायको आली तर हा आपला नवरा, म्हणजेच हा कोणाचं काम करणार आहे? हेल्पिंग वर्बचं. कोणाचं काम करणार? हेल्पिंग वर्बचं. आता नेक्स्ट बघा, द बॉईज हॅव ए बिग बास्केटबॉल. आता ह्याच्यामध्ये काय आहे रे? हॅव सेपरेट केला मी थोडंसं व्यवस्थित, हॅव सेपरेट केला मी. डन. इथं पण नीट पुसतो. हॅव सेपरेट केला का रे? आता हॅव सेपरेट केला. आता हॅव एकटा आलाय का नाही? मग शेर अकेला आता आहे आणि हॅव आपला एकटा आलाय, मग कुणाचं काम करतो? V1चं. इथं बघा ना रे, V1 हॅव आहे ना, मग इथं बघा हा माझा V1 आहे आणि मी सांगितलं होतं आपला जो हॅव आहे तो V1 म्हणून आला, V2 म्हणून आला, V3 म्हणून आला, V4 म्हणून आला किंवा V5 म्हणून आला तर हा कुणाचं काम करतो? मेन व्हर्बचं. हा कुणाचं काम करतो? मेन व्हर्बचं. चलो आता नेक्स्ट इथं आहे, माय अंकल हॅड अ व्हाईट कोट विच ही यूज टू विअर. आता ह्याच्यामधले वर्ब सेपरेट केलं. हॅड इथं एकच वर्ब दिसतंय. हॅड एकटा आला, मग एकटा आला तर तू कुणाचं काम करणार आहे? V2चं. आणि हा V2चं काम करतोय तर हा कोण म्हणून आलेला आहे? मेन वर्ब. आणि हॅड ज्या वेळेस एकटा येणार आहे त्याच वेळेस तो काय असतो? V2. पण जर का तो एखाद्या H-वाल्यासोबत आला तर तो V3चं पण काम करतो. ॲलिस हॅड रीड ऑल द हॅरी पॉटर्स नॉवेल्स बाय द टाईम शी वॉज 15 years ओल्ड. ह्याच्यातलं वर्ब सेपरेट केलं. हॅज रीड. तर हा जो रीड आहे हा माझा कोण आहे? V3 आहे. मग V3 म्हणजे बायको आली तर हा हॅड माझा काय असणार आहे? हजबंड. आणि म्हणून हा कुणाचं काम करणार आहे? सपोर्टिंग वर्ब किंवा त्याला आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. म्हणजे इथं हॅड काय आहे रे? हेल्पिंग वर्ब म्हणून आला आहे आणि इथं हॅड काय आला आहे? मेन वर्ब म्हणून आलेला आहे. ठीक आहे. द डॉग हॅड ॲन इंजुरी बट नाव ही इज फाईन. आता इथं जर का वर्ब सेपरेट केलं तर हॅड आहे आणि हॅड माझा एकटा आलेला आहे, मग एकटा आलेला आहे म्हणजे V2 आलेला आहे आणि V2 आहे तर तो कुणाचं काम करणार आहे? मेन व्हर्बचं. ठीक आहे. आता पुढं बघा, द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स हॅज हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी. इथं वर्ब सेपरेट केलं आहे. हॅज हॅड. आता इथं बघा, हॅड माझा कोण म्हणून आलेला आहे? V3.
आणि V3 म्हणजेच बायको आली तर हजबंड काय असणार आहे आपला हेल्पिंग वर्ब असणार आहे. म्हणून माझा हॅज इथं काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, पण हॅड जो आहे ना हा कोण म्हणून आलेला आहे मेन वर्ब. म्हणजेच आपला हॅड 2 रोल प्ले करतो, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतो. पुढं आता सी हॅज हॅड 3 cups ऑफ कॉफी दिस मॉर्निंग, मरती म्हणायची ती. आता इथं काय आहे हॅज हॅड, ठीक. आता हॅड जो आहे माझा V3 आहे आणि V3 म्हणजे आला तर हा काय आहे रे मेन वर्ब आहे. पण ह्याच्या जोडीला बघा हॅज आलेला आहे, हा हॅज इथं काय म्हणून आला आहे हेल्पिंग वर्ब. थोडक्यात बायको आली म्हणजे हा हजबंड येणार आणि हजबंड आपल्याला माहिती आहे कुणाचं काम करतो हेल्पिंग वर्बचं, कारण रिमोट तर कुणाच्या हातात आहे बायकोच्याच हातात आहे, ठीक आहे. आता पुढं दे हॅव हॅड, सेम हॅव हॅड याला सेपरेट केलं मी, हॅव हॅडला सेपरेट केलं तर हॅड माझा काय आहे रे V3 आहे आणि हॅव माझा काय आहे V1 आहे. हा आपला V1 नाही आहे, तर इथं काय म्हणून आलेलं आहे हेल्पिंग वर्ब म्हणून आला आहे. काय म्हणून आला आहे हेल्पिंग वर्ब, कारण V3 आला आहे आणि हा इथं हॅड माझा काय म्हणून आला आहे मेन वर्ब. समजतंय. आता शी हॅड हॅड ए लॉंग डे बिफोर द गेस्ट केम, आणि मी मगाशी जसं सांगितलं होतं आपल्याला हॅडला सोबत बघायची सवय नाही आहे, पण हॅडचा सोबत हॅड पण येतो. मग त्यामधला हा जो हॅड आहे का नाही हा हॅड इथं V3 म्हणून आला आहे आणि जर का तो V3 म्हणून आला आहे सो ही ॲक्ट ॲज ए मेन वर्ब. आणि हितालचा हा जो हॅड आहे हा याला सपोर्ट करतोय आणि सपोर्ट करतोय म्हणून हा हेल्पिंग वर्ब किंवा त्याला आपण SV म्हणजेच सपोर्टिंग वर्ब म्हणणार आता. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे, हॅड माझा हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतोय. पुढं वी हॅव हॅड ए ग्रेट टाईम ॲट द पार्टी. आता हॅव हॅड इथं V3 आहे आणि V3 आहे म्हणजेच इथं माझा हॅड आहे मेन वर्ब आहे, पण हॅव माझा काय आहे रे हेल्पिंग वर्ब. मग फायनली आपण काय म्हणू शकतो जो आपला हॅड आहे हॅव आहे हॅज आहे हे हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतात आणि मेन वर्ब म्हणून पण येतात. आणि म्हणून जर का तुम्हाला कधी हॅव हॅड दिसलं तर ते बरोबर आहे, ओके. जर का तुम्हाला कधी हॅज हॅड दिसलं तर ते पण 100% बरोबर आहे. आणि जर का तुम्हाला कधी हॅड हॅड दिसलं तरी पण ते काय बरोबर. लगेच नाही तर मग काय करायचं की अरे हे एरर आहे, त्याच्यासाठी आपलं बेसिकच व्यवस्थित नसतं. म्हणून बेसिक जे लेक्चर होतं ते एकदम चांगल्या पद्धतीने करायचं. बेसिक झालं म्हणजे तुमचे मोठमोठाले टॉपिक असे चुटकी मे सुटणार होतं तुम्हाला, ठीक आहे. तर बघा हॅव हॅड हॅज हॅड आणि हॅड हॅड हे येतात. समजलं ना तुम्हाला काय येतात ते कळालं ना आता. त्याचं कारण हिताला हॅड माझा V3 आहे म्हणजे मेन वर्ब आहे आणि हिताला हॅड माझा हेल्पिंग वर्ब आहे. समजलं. आता पुढं आपलं आहे टू डू ॲज ए मेन वर्ब. आता टू डू ॲज ए मेन वर्ब सेम प्रोसेस आहे. कोणती रे आपला जो टू डू आहे. पण सगळ्यात मला आधी सांगा की टू डू म्हणजे कोण आहे. तर टू डू म्हणजे माझे डू डज आणि डीड, ओके. आता ह्यांचं कामं 2 आता कोणते कामं तर आहे ह्यांचं काम आहे एक म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून यायचं आणि दुसरं म्हणजे मेन वर्ब म्हणून यायचं. आता हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येणार तर ज्या वेळेस हे जे आपले आहेत ना डू डज आणि डीड हे ज्या वेळेस कुणासोबत येणार V1 सोबत येणार त्यावेळेस हे कुणाचं काम करणार हेल्पिंग वर्बचं. पण हे ज्यावेळेस एकटे येणार म्हणजे शेर अकेला आता आहे त्यावेळेस हे ज्यावेळेस V1 V2 V3 V4 आणि V5चं काम करणार त्यावेळेस हे कोणाचं काम काय हे काय म्हणून येणार मेन वर्ब म्हणून येणार. काय म्हणून येणार मेन वर्ब. शेर अकेला आता आहे मग असे म्हणलं ना. मग आता ह्यांचं V1 V2 यांना आपण काय करू डिवाईड करू. कसं V1 काय आहे आपला डू आपला V1 आहे. डीड आपला काय आहे V2 आहे. डन आपला V3 आहे. डुईंग आपला काय आहे V4 आहे आणि डज आपला काय आहे V5. परत एकदा सांगतो डज आपला V5 आहे. डुईंग आपला V4 आहे. डन आपला V3 आहे. डीड आपला V2 आहे आणि डू माझा V1 आहे. मग बघा डू डीड डन डुईंग डज. डू माझा V1 डीड माझा V2 डन माझा V3 डुईंग माझा V4 आणि डज माझा V5.
परत एकदा रिपीट करू. डू माझा V1, डीड माझा V2, डन माझा V3, डुईंग माझा V4 आणि डज माझा V5. स्पीडमध्ये डू, डीड, डन, डुईंग, डज. उलटं डज, डुईंग, डन, डीड, डू. राहिलं. चलो सेंटेन्स. आता सेंटेन्समध्ये बघा, पीटर ऑलवेज डज हिज टॅक्सेस ऑन टाईम. वर्ब सेपरेट करा रे. कोणतं आहे? डज. डज एकटा आलं, शेर अकेला आता आहे. आणि शेर एकटा आला आपला की हा V1 नाही काय याचं काम करणार आहे? V5. बघा V5च लिहिलं आहे ना रे, मी लिहिलं आहे ना. मग आता हा एकटा आला आहे आणि हा एकटा आला आहे तर कोणाचं काम करणार आहे? मेन वर्बचं. आता एकटा आला याचा अर्थ काय आहे रे? तर तो ज्यावेळेस V1, V2, V3, V4, V5 म्हणून येतो म्हणजे एकटा येतो. ठीक आहे. आता इथं युअर क्लायंट डझंट अंडरस्टँड. आता बघा हा जो डज आहे हा कुणासोबत आला आहे? या V1 सोबत आलेला आहे. आणि मी मगाशी काय सांगितलं होतं? डू, डज, डीड हे V1 सोबत आले तर हे कुणाचं काम करणार? तर हेल्पिंग वर्बचं. आता व्हॉलंटियर्स डू अ लॉट ऑफ वर्क अराउंड द टाउन. डू इथं एकटा आला आहे म्हणजे V1 म्हणून आला आहे तर हा कुणाचं काम करणार आहे? सांगा ना. कुणाचं? मेन वर्बचं. आता पुढं यू डोंट नीड टू वरी. इथं डोंट नीड आणि मग इथं बघा नीड माझा V1 आहे. मग V1 सोबत आला तर हा कुणाचं काम करतो? हेल्पिंग वर्बचं. कुणाचं? हेल्पिंग वर्बचं. ओके. आता पुढं गिल डीड अ ग्रेट जॉब ऑन हिज हिस्ट्री रिपोर्ट फॉर स्कूल. डीड एकटा आला. डीड एकटा आला म्हणजे कोण आला आहे? V2 बघा ना इथं लिहिलं आहे ना आपण. अरे इथं V2 दिला आहे. चलो सेंटेन्स की तरफ जाते. डीड V2 एकटा आहे मग हा कुणाचं काम करणार आहे? मेन वर्बचा. आता युअर फ्रेंड डिडंट गेट ॲन ईमेल. द ईमेल. ठीक आहे. हा V1 आलेला आहे आणि V1 आला आहे म्हणून हा कोणाचं काम करतो? हेल्पिंग वर्बचं. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्या सेंटेन्सचं उत्तरं लिहायचे आहेत आणि त्यानंतर मी ज्यावेळेस सांगणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं? चेक करायचं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तरं काढा. आता पुढं बघा यू हॅव डन नथिंग ऑल मॉर्निंग. आता डन हा माझा कोण म्हणून आला आहे? V3 म्हणून आला आहे कारण V3 इथं हॅव आला आहे ना रे. मग इथं हॅव माझा हेल्पिंग वर्ब म्हणून तर डन माझा काय आहे? मेन वर्ब म्हणून. ठीक आहे. पुढं आय ॲम डुईंग द बेस्ट आय कॅन. इथं डुईंग माझा V4 आहे आणि V4 आहे हा ॲम बरोबर आलेला आहे. V4 म्हणून आला तर हा काय आहे? मेन वर्ब आहे आणि ॲम माझा काय असणार आहे? हेल्पिंग वर्ब. आय डू नॉट वॉन्ट टू गो विथ यू. इथं डू आलेला आहे पण इथं बघा चुकायचं नाही. आय डू नॉट वॉन्ट. इथं डू आणि वॉन्ट हे दोन वर्ब होता. मग हा वॉन्ट जो आहे तो V1 म्हणजेच मेन वर्ब आहे आणि डू आपला काय आहे रे? हेल्पिंग वर्ब. पुढं डू यू रीड द न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग. हा आता क्वेश्चन पॅटर्न म्हणजेच येस नो टाईप क्वेश्चन आला आहे. ह्याच्यातलं वर्ब कोणतं असणार आहे रे? डू आणि रीड. मग हा रीड माझा V1 आहे तर इथं डू जो आहे ना तो हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे आणि रीड काय म्हणून आला आहे? मेन वर्ब म्हणून आलेला आहे. इथं आय डू माय करंट अफेअर नोट्स डेली. डू इथं बघा एकटा आला आहे म्हणजे V1 आला आहे तर हा कोणाचं काम करतो? मेन वर्बचा. पुढं ही डीड. इथं डीड बघा एकटा आलेला आहे. एकटा आला आहे तर हा V2 आहे आणि V2 आहे तर हा कोणाचं काम करतो? मेन वर्बचा. ठीक आहे. आता डीड यू अटेंड द मॉक टेस्ट लास्ट संडे. इथं डीड आलेलं आहे आणि अटेंड आलेलं आहे. मग डीडच्या पुढं V1 आलं आहे आणि डीडच्या पुढं V1 आलेलं आहे तर हा जो डीड आहे का नाही आपला हा डीड हा हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे आणि अटेंड काय म्हणून आलेला आहे? मेन वर्ब. तर हे होतं आपलं टू डू हेल्पिंग वर्ब म्हणून पण आणि मेन वर्ब. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे पण जाता जाता आपण थोडंसं रिवाईज करूत. बघा आपलं बेसिक 5 आहे त्याचं नाव काय होतं रे? टू बी, टू डू आणि टू हॅव ॲज अ मेन वर्ब. याचा अर्थ काय आहे की आपले जे टू बी आहेत, टू डू आहेत आणि टू हॅव आहेत हे दोन रोल प्ले करतात. कोणते? तर दे ॲक्ट ॲज अ हेल्पिंग वर्ब अँड ॲक्ट ॲज अ मेन वर्ब. म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून पण ॲक्ट करतात आणि मेन वर्ब म्हणून पण ॲक्ट करतात. आता ते हेल्पिंग वर्ब म्हणून कधी ॲक्ट करतात? ज्यावेळेस त्यांच्या सोबतीला कुणीतरी असतो त्यावेळेस ते हेल्पिंग वर्बचं काम करतात. बट ते ज्यावेळेस एकटे येतात त्यावेळेस एकटे येतात म्हणजेच काय आहे? ते ज्यावेळेस V1, V2, V3, V4 आणि V5 म्हणून येतात त्यावेळेस ते कुणाचं काम करतात? मेन वर्बचं. मग टू बीचं आपण बघितलं होतं की आपला बी, एम, इज, आर, वॉज, वर, बिन, बिंग आणि बिंग एवढे 4. तर हे ज्यावेळेस एकटे येणार येतं त्यावेळेस
मेन वर्बचं काम करायचे, पण हे ज्यावेळेस V4च्या सोबत यायचे त्यावेळेस ते हेल्पिंग वर्बचं काम करायचे. सेम टू सेम आपला जो Hवाला आहे हा ज्या वेळेस एकटा यायचा त्यावेळेस तो हेल्पिंग वर्बचं काम करायचा, सॉरी मेन वर्बचं काम करायचा. परत एकदा रिपीट करतो. आपला हॅव, हॅज, हॅड आहे हे ज्यावेळेस एकटे यायचे त्यावेळेस ते कुणाचं काम करायचे, मेन वर्बचं. पण ते ज्यावेळेस V3 सोबत यायचे त्यावेळेस ते काय कुणाचं काम करायचे, हेल्पिंग वर्बचं. टू डूचं पण सेम आहे. ते ज्यावेळेस V1 सोबत यायचे त्यावेळेस ते हेल्पिंग वर्बचं काम करायचे. आणि ज्यावेळेस एकटे यायचे म्हणजेच काय तर ज्यावेळेस ते V1, V2, V3, V4 आणि V5 असे यायचे त्यावेळेस ते कुणाचं काम करायचे, मेन वर्बचं. सो फायनली हा होता आपला बेसिक 5. आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये ह्या बेसिक 4 आणि बेसिक 5चं ॲप्लिकेशन बघायचं आहे. आणि याचं ॲप्लिकेशन काय आहे तर आपला ॲड क्वेश्चन टॅग आहे, त्यानंतरून आपला नो सूनर दॅन आहे, ॲज सून ॲज आहे. हे तिन्ही पण टॉपिक या आपल्या बेसिक 4 आणि 5वरती सुटत आहेत. तर आज आपण एवढंच बघूया, आज इथंच थांबूया. थँक्यू.